महालक्ष्मी यज्ञाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. आपण जर बघितलं तर महालक्ष्मी ही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. आपल्याला आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी प्राप्त होतात त्या सगळ्या महालक्ष्मीच्या कृपेने आहे. आणि म्हणून त्या महालक्ष्मीच्या कृपेसाठी, महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण या पूजेसाठी एकत्रित जमलेलो आहोत. आपल्याला काहीतरी पूर्वजन्मीचं भाग्य असल्याशिवाय, अनंत जन्मीचं पुण्य असल्याशिवाय देवाधर्माचं आपल्याकडनं होत नाही. प्रत्येकाला मनात इच्छा येते, पण ती इच्छा पूर्ण होतेच असं नाही. आणि म्हणून त्या सगळ्या इच्छेला पूर्ण होण्यासाठी सुद्धा काहीतरी पुण्यकर्म आपलं लागतं. आपण जर बघितलं तर असं आपल्या लक्षात येतं की आपल्याला आयुष्यामध्ये 5 प्रकारच्या शक्तीची आवश्यकता असते. त्या 5 प्रकारच्या शक्ती कोणत्या कोणत्या? सगळ्यात महत्त्वाची पहिलीच शक्ती आहे, आपल्याला चालायला शक्ती लागते, आपल्याला बोलायला शक्ती लागते. कोणतंही कार्य करण्यासाठी आपल्याला जी शक्ती लागते ती शक्ती आपल्याला महाकालीकडनं मिळत असते. म्हणजे महाकाली ही आपल्याला सगळ्या दैनंदिन जीवनातील गरजांसाठी लागणारी शक्ती देते. आता दुसरं आहे की सगळी शक्ती आहे हो, पण आर्थिक बाबतीमध्ये जर समृद्धी नसेल, आर्थिक बाबतीमध्ये जर शक्ती नसेल तर आपल्याला काही गोष्टीचा आनंद घेता येत नाही. आणि म्हणून दुसरी शक्ती आहे महालक्ष्मी. महालक्ष्मीमुळं आपल्याला सगळ्या जीवनातील गोष्टीचा आनंद घेता येतो. आता त्यानंतर लक्ष्मी खूप आहे, पण काय करावं? बुद्धीच नाही. काय उपयोग आहे का? काही. आणि म्हणून महासरस्वती ही आपल्याला बुद्धी देत असते. आणि ज्याला बुद्धी आहे ना त्याला लक्ष्मीचा योग्य वापर करता येतो. बघा, बुद्धी जर नसेल तर खूप मोठ्या संपत्तीचा पण आपल्याला जीवनात आनंद घेता येत नाही. आणि म्हणून बुद्धी प्राप्तीसाठी महासरस्वतीची शक्ती आपल्याला प्रेरणा देत असते. आता ह्या 3 प्रकारच्या शक्ती आपण बघितल्या, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. एक चौथी शक्ती आहे, आपल्या जीवनामध्ये तेज पाहिजे. ज्याला जीवनात तेज आहे ना तोच काहीतरी करू शकतो. आपलं जीवन हे तेजस्वी पाहिजे. आणि तेजस्वी जीवनामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या आनंदाचा उपभोग घेता येतो. आणि म्हणून ती शक्ती आपल्याला गायत्री मातेकडनं प्राप्त होते. तेज आपल्याला जे मिळतं ते गायत्री माता, गायत्री शक्ती देते. आणि 5वी शक्ती आहे आनंद. अहो सगळं आहे, पण जीवनात जर आनंद नसेल, जीवनात जर एक समाधान नसेल तर काय उपभोग आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून त्या आनंदासाठी राधा देवी, राधा माता ही आपल्याला आनंद देत असते. म्हणजे ह्या 5 प्रकारच्या शक्ती जर आपल्याकडे असतील तर जीवनामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टीचा उपभोग घेता येतो. आता तुम्हाला असं वाटेल ह्या 5 प्रकारच्या शक्तीचं उगमस्थान एकच आहे. आपल्या घरामध्ये एक लाईटचं मीटर आहे. आता तुम्ही बघा की तिकडनं MSEB कडनं लाईट येते, पण ती त्या मीटरमधनं एकाच ठिकाणी जाते का हो? फ्रीजमध्ये गेल्यावर पदार्थ थंड करते, गिझरमध्ये गेल्यावर पाणी गरम करते, AC मध्ये गेल्यावर थंड हवा सोडते. लाईट तर एक आहे ना, पण तिचे उपयोग वेगळे वेगळे आहेत. त्याप्रमाणे ही शक्ती एकच आहे, ती महालक्ष्मी आहे. पण ही महालक्ष्मी प्रत्येकाकडनं प्रत्येकाचं काम करून घेते. महाकालीचं काम, पण मूळ स्रोत जो आहे तो महालक्ष्मीचा आहे. मूळ शक्ती जी आहे महालक्ष्मीची आहे. आणि आज आपल्या सगळ्यांचं खूप भाग्य आहे की आपण त्या महालक्ष्मीच्या शक्तीच्या प्राप्तीसाठी एकत्र जमलेलो आहोत. आणि आज या पौर्णिमेच्या दिवशी आपण त्या शक्तीचं आपल्यामध्ये आवाहन करणार आहोत. असं प्रत्येकाला वाटतं की पौर्णिमाच का? तर पौर्णिमेला चंद्र हा पूर्ण जागृत असतो. आणि चंद्र म्हणजे आपलं मन. आपलं मन जागृत आहे तर त्या सगळ्या शक्ती आपल्याला घेता येईल ना. आपला दात दुखतोय आणि फार चांगलं एकदम संगीत चालू आहे, तुम्हाला आनंद घेता येईल का?
अहो ते चालू द्या, माझं दात दुखतं, मला त्याचं काहीतरी सांगा. त्याप्रमाणे आपलं मन जर चांगलं असेल तर पौर्णिमेला आपलं मन अत्यंत जागृत असतं आणि अत्यंत जागृत अवस्थेमध्ये त्या मनाची शक्ती आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी महालक्ष्मी मातेची उपासना, महालक्ष्मी मातेची कृपा प्राप्त व्हावी याच्यासाठी हा सगळा अनुष्ठानाचा भाग करणार आहोत. तर आपण आता मधला काही वेळ न हे करता आपण आपल्या पूजेला सुरुवात करू. सगळी पूजा आपल्याला शांततेनं करायची आहे. सगळं साहित्य आपल्या समोर उपलब्ध आहे. जर काही नसेल तर तुम्हाला पटकन गुरुजी ते देतील, पण तुमचं मन मात्र पूजेत ठेवा. तुमच्या मनात बाकीचे विचार येऊ देऊ नका. नाही तर काय होतं माहितीये का, आपण असतो एका ठिकाणी, मन असतं दुसऱ्या ठिकाणी. हे दोघी आम्ही त्या मनाला एकत्र करण्याची खूप मोठी योजना केलेली आहे. आम्ही सगळी टीम तुमच्यासाठीच आहे की तुमचं मन जागृत असावं. त्यामुळं पण तुम्ही तुमचं काम करणं गरजेचं आहे. जे गुरुजी संकल्प सांगतील, जे गुरुजी पूजा सांगतील, आजच्या दिवस सगळ्या बाकीच्या गोष्टी डिलीट करून टाकायच्या. आज फक्त पूजा आणि मी. तर त्या पद्धतीनं आपण पूजेला सुरुवात करू. महालक्ष्मी माता की जय.